कांदा बाजारभाव वाढीच्या दृष्टीनं 3 सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत, ते मी तुमच्यापुढे मांडणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे लासलगावला काल बाजारात परत सुधारणा होताना दिसली आहे. दुसरी गोष्ट, नाफेडनं कांदा खरेदीचा दर आजपासनं म्हणजे शनिवार दिनांक 4 जुलैपासनं नाफेड आणि NCCFचा खरेदी दर आता 1780 वरनं 1775 रुपये प्रति क्विंटल झालेला आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नाफेड NCCFची खरेदी आणि त्यामधल्या अडचणी जाणून घेण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट लासलगाव बाजार समितीमध्ये धडक दिलेली आहे. या सगळ्यांचे अर्थ काय आहेत? येणाऱ्या काळामध्ये परत एकदा कांद्याचे बाजारभाव लाईनवर येतील का? आणि आता जी मागच्या आठवड्याची जी थोडीशी 2-4 रुपयांची घसरण आहे, ती परत सुधारते का? याची शक्यता दिसायला लागलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि तारीख आहे 4 जुलै 2026. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि कांदा विक्रीच्या तयारीत असाल किंवा हा व्हिडिओ बघत असतानाच कदाचित तुम्ही मार्केट यार्डमध्ये कांदा घेऊन आलेला असाल, सकाळची वेळ असेल, तर तुम्ही समजून जा की नाशिक पट्ट्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्या कांद्याला कालच्या तुलनेत, शुक्रवारच्या तुलनेत ₹1 जास्त बाजारभाव मिळेल. त्यातही चांगला कांदा असला तरी आणि ॲव्हरेज कांदा असला तरी. याचं कारण 3 संकेत आहेत. काल असं झालं की बाजार घसरत होते आणि आपण त्यावर व्हिडिओ पण केला, पण दुपारनंतर बाजार अचानक पुन्हा बदलले. याचं कारण व्यापाऱ्यांना असं लक्षात आलं की आवक कमी होत आहेत आणि तिकडे देशावर येणाऱ्या काळात मागणी वाढू शकते. आणि असं जर झालं तर पुन्हा आपल्याला कांद्याची गरज लागेल. बाजारभाव कमी झालेले परत वरती आले. 50 पैसे ₹1 मार्केट टाईट झालं. ही एक चांगली सकारात्मक गोष्ट होती. किरकोळ सुधारणा होती, पण हा सकारात्मक गोष्ट आहे. थोडक्यात ही फार मोठी तेजी नाहीये, पण घसरणारे बाजारभाव स्थिर होऊन परत वर येतं, हे एक महत्त्वाचा भाग आहे. आता दुसरा मोठा सिग्नल काय आहे? पावसामुळे आवक कमी होण्याची शक्यता आहे. काही व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पुढच्या 4 ते 8 जुलै दरम्यान किंवा 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे. काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला नाशिक जिल्ह्यामध्ये. तो अगदी अपेक्षापेक्षा फार झाला नसला तरी तो जोरदार होता आणि कांदा पट्ट्यातही झालेला आहे. केवळ नाशिकमध्येच नव्हे तर मध्य प्रदेशमध्ये जिथं कांदा पट्टा आहे तिथेही पाऊस झालेला आहे. अशा स्थितीमध्ये काय होतं? शेतातून कांदा बाहेर काढणं, चाळीतून माल बाजारात आणणं, वाहतूक हे सर्व प्रमाण याचं मंदावेल. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारात आवक कमी होऊ शकते. जर आवक कमी झाली तर पुरवठ्यावर परिणाम होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जे 8 ते 10 दिवस किंवा 15 तारखेपर्यंत बाजारभाव दबावात राहतील असं जे व्यापारी सांगत होते, तेच आता कालपासनं परत त्यांनी संध्याकाळपासनं त्यांची देहबोली आणि त्यांनी भाषा बदलली आणि ते म्हणायला लागले की पुढचे जे काही 5-6 दिवस आहे किंवा 10 तारखेपर्यंत पावसामुळे कांद्याची आवक जर कमी झाली तर मात्र बाजारभाव वाढतील, पुरवठ्यावर दबाव येईल. तर ही एक दुसरी सकारात्मक बाजू आहे. आता या सगळ्यामुळे बाजाराला आधार मिळू शकतो. आता तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण बघूया. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर नाफेडनं कांदा खरेदीचा दर 15 दिवसांनी ते वाढवत आहे. तो आता 1875 केलाय 1780 वरनं. 1780 केला होता त्यावेळेसही फार काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी आणखी एक अट घातली. त्या अट घातली म्हणजे एक अट शिथिल केली आणि या शिथिल केलेल्या गोष्टीसह आता हा 1875 दर आहे. तर हा प्रति क्विंटलपर्यंत वाढवलाय. साधारण एक 80-90 ते ₹100 वाढवलाय. तुम्हाला आठवतं का की मागच्या व्हिडिओमध्ये मी हे बरोबर सांगितलं होतं की साधारण नाफेडचा खरेदी दर किती वाढू शकतो? तर बाजारातली सरासरी साधारण अशी आहे, तेव्हा बाबा एक 70-80 रुपये वाढेल आणि तसंच होताना दिसत आहे. तुम्ही पण हा भाव काढू शकता. आणि हो, कांद्याचे बाजारभाव तुम्ही कसे काय काढतात? तुम्हाला कसं काय एवढं हे येतं? हे काय तुम्ही ॲग्रोशिवार मॉडेल काढलंय? हे जर तुम्हाला स्वतःलाच या गोष्टी करायच्या असतील, समजून घ्यायचं असेल,
तर आजच जॉईनच्या बटनावर गोल्ड मेंबरशिप घ्या. याचं कारण तिथे आपण कांद्याच्या संदर्भात एक स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. तुम्ही पण तो फायदा पदरात पाडून घ्या आणि आगामी काळामध्ये स्वतःचे अंदाज स्वतःच लावून आणखी माहिती सक्षम व्हा. दुसरी गोष्ट, उद्या रविवारी आपण पुढच्या आठवड्याचे बाजारभाव संभाव्य कसे असतील जिल्हावार याचं पण विश्लेषण करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही मेंबरशिप व्हिडिओ जर घेतला तर तिथे तुम्हाला ते सगळं रविवारी अपलोड झालेलं दिसेल. एरवी मी सांगणारच आहे. आता या सगळ्या याच्यातनं एक महत्वाची बाब अशी घडली की नाफेडने अटी शिथिल केल्या. म्हणजे काय केल्या, ए ग्रेडचा कांदा आणि बी ग्रेडचा कांदा असे त्यांनी 2 टप्पे केले होते. पण असं लक्षात आलं की बी ग्रेडचा कांदा म्हणजे जीआरएस कांदा. आता हा जीआरएस प्रकारचा कांदा काय आहे, तर 30% डॅमेज कांदा, 30% काजळे आलेला कांदा किंवा ज्याला ॲव्हरेज क्वालिटी, बिलो ॲव्हरेज क्वालिटी आपण म्हणतो. व्हायचं काय की नाफेड चांगला कांदा घ्यायचा आणि हा जीआरएस कांदा जो होता तो बाहेर काढायचा आणि शेतकऱ्यांना त्याचेच चांगले बाजारभाव मिळायचे. आता तसं होऊ नये म्हणून नंतर परत या 2 क्वालिटीमुळे, 2 प्रकारामुळे पण प्रतवारी केल्यामुळे पण शेतकऱ्यांनी पाठ फिरवायला लागले. मग आता त्यांनी काय केलंय की तुम्ही मिक्स कांदा आणला, म्हणजे ज्या कांद्याचा आकार 35 पेक्षा कमी आहे, म्हणजे तुमचा 25चा असेल, 15चा असेल, म्हणजे चिंगळी कांदा आणला आणि मीडियम गोल्टी गोल्टा आणला, त्याच्यामध्ये 30% डॅमेज असेल, सिंगल पत्ती पाहिजे, 30% डॅमेज चालू शकतो. म्हणजे काय, 30% डागी, त्याच्यानंतर काय त्याला काजळी किंवा कोजळी आलेला असेल, त्याच्यानंतर थोडंसं अंकुरण, थोडी फुटायला सुरुवात झाली असेल, पण 30%च्या वर नको. असा मिक्स कांदा जो तुम्ही बाजारात घेऊन जातात, आता त्याचं सॉर्टिंग होणार नाही. मात्र खाद आणि चोपडा घेऊन जाऊ नका त्याच्यामध्ये, तो खरेदी केला जाणार नाही. तर तो कांदा आता नाफेड एनसीसीएफ स्वीकारणार आहे. त्यासाठी जिल्ह्याभरासाठी आणखी काही एफपीओचा समावेश करण्यात आला आणि अशा एकूण 39 केंद्रावर ती खरेदी होईल अशी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. आता यामुळे सुद्धा काय होईल की जो बी ग्रेडचा किंवा 2 नंबर क्वालिटी, 3 नंबर क्वालिटी जो आहे, ज्याला आता बाजारात साधारण 10 ते 13 रुपयांना विकला जातोय, म्हणजे खाद किंवा चोपड्याच्या थोडासा वरचा चोपडा कांद्याचा सिंगल पत्ती, त्याला चांगला बाजारभाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना जर तुम्ही तिकडे गेला नाही तर इकडे या केंद्रांवर चांगला पर्याय आहे. आणखी एक, आता 1875च्या खाली बाजारभाव जाणार नाहीत. 1875च्या खाली बाजारभाव व्यापाऱ्यांनी पाडले, असं समजूया, मी पाडले शब्द वापरतोय मुद्दाम. तर तुम्हाला नाफेड एनसीसीएफचा सक्षम पर्याय असेल आणि 2 लाख मेट्रिक टन खरेदी आहे. तुमची महिनाभराची जी आवक आहे 2 लाख मेट्रिक टन, ही साधारण 15-20 दिवस तुमची पूर्ण गरज होईल एवढी त्यांची क्षमता असल्यानं हा एक भाग आहे. त्यामुळे इथे दिलासा आहे. आता तिसरी चांगली बातमी अशी की जिल्हाधिकारी जलद शर्मा नाशिकचे, हे स्वतः लासलगावला गेले, त्यांनी बैठक घेतली आणि नाफेडची कांदा खरेदी का होत नाहीये बाजार समित्यांमधनं हे पण बघितलं. मधल्या काळात काही भंपक पत्रकार आणि काही व्यापाऱ्यांच्या पिल्लावळी होत्या, त्यांनी प्रचंड अफवा पसरवल्या की नाफेडची कांदा खरेदी होणार नाही, नाफेडला कांदाच देऊ नका किंवा अमकय धमकय. अशा या सगळ्यांचा परिणाम एक असा झाला की नाफेडची कांदा खरेदी बाजार समिती सुरू झाली, पण त्याला फार चांगला वेग आला नाही. तर यामुळे याची दखल केंद्र सरकारच्या पातळीवर घेतली गेली. मधल्या बातम्या सांगतोय, म्हणजे काही वरच्या लेवलवरनं, दिल्लीवरनं ज्या समजलेल्या बातम्या त्या तुम्हाला सांगतो आहे. त्यांना यावर्षी केंद्र सरकारला असा अंदाज आहे की कांदा कमी पडू शकतो. मी मागे हे विधान केलं होतं, परत एक विधान करतो आहे आणि मी या विधानावर ठाम आहे. कांदा टंचाई होऊ शकते. अशा स्थितीत कांद्याचे भाव भडकतील. ते नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी होणं गरजेचं आहे. हेच कारण आहे की जिल्हाधिकारी, अगदी हा कुठून आलाय निरोप, तर सहकार मंत्रालय केंद्रीय लेवलला, आता कोणाकडनं आला ते सांगायची गरज नाही. तर त्या सगळ्या याच्यामध्ये सरकार सक्रिय आहे. तिथून मग हे मध्ये जातील आणि म्हणून मग जिल्हाधिकारी प्रत्यक्ष गेले आणि त्यांनी तो आढावा घेतला. आता त्यांनी काय सूचना दिल्या
की बाजाराचे लिलाव लासलगाववर त्यांनी विशेषतः जोर दिलेला आहे, नाराजी पण व्यक्त केली. कारण अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये खरेदी झाली, पण लासलगावला झाली नाही. तर का झाली मी तुम्हाला सांगितलं. आता लासलगावला ते काय करायचंय, की खरेदी केंद्रांचे बोर्ड लावायचे ठळक अक्षरात. एक. दुसरी गोष्ट, हे खरेदी केंद्र जे असेल नाफेड एनसीसीएफचं, त्या ठिकाणी बाजार समित्या म्हणजे लिलाव सकाळी होतात आणि दुपारी होतात. पण पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाफेडचं खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल. आणि समजा शेतकऱ्यांना जर बाहेर चांगला बाजारभाव मिळत असेल नाफेडच्या पेक्षा जास्त, तर त्यांनी तो जरूर विकावा. पण ज्या शेतकऱ्यांच्या मालाला बाहेर चांगला भाव मिळत नाहीये, त्यांचा सर्व मिक्स प्रकारचा कांदा, सिंगल पत्ती कांदा, डागी कांदा 30% म्हणजे GRS A ग्रेड वगैरे असा कांदा घेतला जाईल. आता काही शेतकऱ्यांनी काय क्लुप्ती केली आहे, म्हणजे हे नाफेडचे केंद्र चालक सांगत आहेत, 1 नंबरचा माल त्यांनी बाहेर ₹25, ₹27, ₹30 विकला किंवा विकत आहेत. 2 नंबरचा ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज किंवा गोल्टी किंवा जो डागी माल आहे, सिंगल पत्ती आहे, तो एकत्र करून तो आता इथं देत आहेत. म्हणजे तो पण आम्ही घेऊ, आम्हाला चालेल, असं सरकारचं म्हणणं आहे. या पातळीवर आलंय. पण काही करा, पण 30 तारखेपर्यंत खरेदी पूर्ण करा, असं टार्गेट दिल्याचं समजत आहे. हे भारतीय जनता पार्टीचे काही जे मोठे नेते आहेत त्यांनी पण सांगितलं. किसान मोर्चाशी संबंधित असतील किंवा आणखी कशाची असतील. आणि हे दिल्लीतल्या आमच्या काही पत्रकार मित्रांनी सोर्सेसने सांगितलं. त्यामुळे या 3 गोष्टींमुळे परत एकदा जे बाजारभाव पडणार होते ते परत सावरतील. मात्र फार मोठे होणार नाही, फार मोठी ते मंदी जाणार नाही. साधारण 1 ते 2 रुपयांनी पडलेले होते ते परत येतील, सावरतील आणि एखाद्या दुसऱ्या रुपयांनी ते वाढतील. त्यामुळे कांद्याचा निर्णय कसा घेणं, काय घेणं, हा आता तुमच्या याच्यावर आहे, विक्रीचा किंवा साठवायचा. आम्ही या संदर्भात आधीच व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही बघा. उद्या मी या संदर्भात डिटेल सांगेन. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.